आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्य शासनाने एक डाटा जाहीर केलेला आहे। त्या डाटाच्या माध्यमातून 30 लाख बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाहीये। सर्वात मोठी बातमी म्हणजे या महिलांची तपासणी झालेली आहे। 2,40,00,000 बहिणींना जो पैसा भेटत होता, तर आता या 2,40,00,000 बहिणींपैकी 30 लाख महिलांना आता या योजनेपासून काढण्यात आलंय। राज्य शासनाने हा जो निर्णय केला आहे तो राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय आहे। राज्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते वाटप झालेले आहे। आता 8वा हप्ता सुरू झालेला आहे। 30 लाख महिलांना योजनेचा लाभ म्हणजे 30 लाख महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणारच नाही। यापुढे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळणार नाही। यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला यापुढे ज्या महिलांना काढण्यात आलंय त्यांना एकही हप्ता दिला जाणार नाही। आता कसं चेक करायचं कोणाला काढण्यात आलंय, कोणाला योजनेपासून काढण्यात आलंय, कोणाला योजनेमध्ये समावेश ठेवण्यात आलंय। पण आता सर्वात मोठं बातमी म्हणजे आता राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहेत। त्या नियमानुसार या महिलांना काढण्यात आलंय। हे जे 4 नवीन नियम लागू झाले या नियमांमुळे 30 लाख बहिणींना आता योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। आता राज्य सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहे। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि सोबतच सरकारी सर्व योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता या योजनेच्या माध्यमातून बहिणींना जास्तीत जास्त लाभ सुद्धा भेटणार आहे। जसं की आता सर्व ज्या योजना साहेबांनी सुरू केलेल्या आहेत, राज्याने सुरू केल्या आहे, या योजनेचा तर सर्वांना लाभ मिळणार आहे। पण या नियमांमुळेच बहिणींना आता 30 लाख बहिणी या योजनेपासून वंचित झालेल्या आहेत। त्यांची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता हा नियम सर्वात प्रथम आपण पाहून घेऊ कोणकोणते नियम आहे। आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता 21 रुपये प्रमाणे भेटतोय। म्हणजे आता जो हप्ता तुम्हाला फेब्रुवारीचा वाटप होतोय तो 21 रुपये प्रमाणे तुम्हाला मिळतोय। कारण आता केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे म्हणून तुम्हाला आता 21 रुपये प्रमाणेच हप्ता दिला जाणार आहे। या निर्णयामुळे बहिणींना हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही आणि केंद्र सरकारने याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। म्हणजे पहिला जो निर्णय आहे या पहिल्या निर्णयामुळे बहिणींना फायदाच होणार आहे। पण या अनुसारच बहिणींना आता दुसरा जो नियम लागू केलेला आहे त्या नियमांमुळे बहिणींना कसा फायदा होतो ते सुद्धा आपण पाहूया। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे। तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्या बहिणींसाठी दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे बहिणींना कसा लाभ मिळेल त्या बहिणींसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात आलंय। ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पैसा भेटत नाही त्या बहिणींसाठी आता लाडकी बहीण योजनेचा नवीन पोर्टल तयार करण्यात आलंय। बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, कागदपत्रामध्ये कुठली जरी अडचण असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकता। ते तुम्ही दुरुस्ती करून नवीन फॉर्म सुद्धा भरू शकता। आता शासनाने हे 4 नियमांमुळे नियम जसंही लागू झाले या निर्णयामुळे बहिणींना आता याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। असं आता दुसरा निर्णय लागू केलेला आहे। तिसरा नियम आहे ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे ज्या बहिणींना पिठाची गिरणीचा जेव्हा फॉर्म सुरू असताना जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला नवीन पोर्टल तयार करण्यात आलंय। नवीन तुम्ही फॉर्म भरू शकता। जर कदाचित तुमचं पिठाची गिरणीसाठी फॉर्म राहिला असेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता असा हा निर्णय आहे। म्हणजे आता तुम्हाला चक्कीसाठी फॉर्म भरता येणार आहे असा निर्णय आहे। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये मिळणार होते तर आता वाढून 1660 रुपये करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता 1660 रुपये दिले जाणार आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता डबल हप्ता देखील मिळतोय। म्हणजे तुम्हाला 830 चे आता 1660 रुपये देण्याचं वचन शासनाने केलेलं आहे। आता तुम्हाला जवळपास फेब्रुवारीचा हप्ता जो वाटप झालेला आहे या जिल्ह्यांमधून वाटप झालेला आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता नंदुरबार आहे, नाशिक आहे, धाराशिव, जळगाव, पालघर, नागपूर, परभणी, हिंगोली, वाशिम, कोल्हापूरला झाले, सोलापूर, अहिल्यादेवी नगर, मुंबई, पुणे, सांगली, संभाजीनगर असं या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आता या नियमांमुळे बहिणींना कसं काढण्यात आलंय की या नियमानुसार ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असेल, ज्या बहिणींचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही लोन काढलेलं असेल सरकारी, कोणी बहीण सरकारी योजनेत म्हणजे सरकारी जे नोकरी असते त्यावर असेल आणि इन्कमचं जे असतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे पण गरजेचं असतं। हे सर्वात मोठी याची चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे। आता तुमच्या यामध्ये अंगणवाडीच्या सेविकांना हे काम दिलेलं आहे। सर्व अंगणवाडीच्या सेविका घरोघरी जाऊन हे सर्व काही चेकिंग त्यांच्या हातून हे चेक करून घेत आहे ऑफलाईन पद्धतीने। जर तुमच्याकडे या 4-5 वस्तूंपैकी एकही वस्तू आढळून आले तर तात्काळ तुम्हाला योजनेपासून काढण्यात आलं आहे असं त्यांनी सुरुवात करून दिले। पूर्ण 36 जिल्ह्यात हळूहळू सर्व चेकिंग सुरू झालेले आहे। आतापर्यंत 30 लाख बहिणींना त्यांनी काढण्यात आलेला आहे।
30 लाख बहिणी या योजनेपासून वंचित झालेल्या आहे या निर्णयामुळेच। आता हा निर्णय राज्य शासनाने लागू केलेला आहे, म्हणून राज्याने तपासणी चालू केलेली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही। तुम्ही काळजी करू नका, जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल, तुमच्याकडे कुठलीही 4 व्हीलर नसेल, तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसेल आणि तुमच्या कुटुंबात म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला या योजनेपासून काढलं जाणार नाही। आणि एका घरात फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे। आता हे सुद्धा राज्य शासनाने मान्य केलंय की एका घरात फक्त 2च महिलांना लाभ दिला आहे, बाकीच्या महिलांना म्हणजे एका परिवारामध्ये जर 3-4 महिला असतील तर त्या महिलांपैकी 2च महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे। असं योजनेच्या माध्यमातून सर्वांना लाभ देण्याचं आणि ज्या बहिणींना या गोरगरीब महिलांसाठी जी योजना सुरू केली आहे आणि त्यांच्यासाठी जी योजना आहे, म्हणून राज्य शासनाने हे निर्णय लागू केला आहे। अंगणवाडीच्या सेविकांना हे काम दिलेलं आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या घरापर्यंत अंगणवाडीच्या सेविका आल्या की नाही, तुमच्या घरात त्यांनी चेक केलं की नाही। तुमच्या घरात येऊन ते चेक करणार आहे की तुमच्या सर्व काही ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने दोघं पद्धतीने चेक करणार आहे। तुमच्या घरासमोर जर गाडी दिसली, तुमचं घर मातीचं आहे का स्लॅबचं आहे, 2 ताले आहे का सिंगल आहे, ते सुद्धा ते चेक करताय। तुमच्या नावावर कुठली प्रॉपर्टी आहे का काय, ते सर्व काही चौकशी त्यांच्याकडे दिलेली आहे। चौकशीमध्ये जर त्यांना काही आढळून आलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे, असं ही माहिती आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। आपण असं नवनवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येत असतो। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।